भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन दिनांक 28 नवंबर 2024 से 5 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है। तो वही आगे हम आपको बता दें कि इसी कड़ी में आज दिनांक 2 दिसंबर 2024 को पूर्णा गाँव के माजी सरपंच हरिश्चंद्र पाटिल के सुपुत्र जितेश पाटिल व काल्हेर ग्राम पंचायत माजी उप सरपंच व विद्यमान सदस्य दयावान भंडारी द्वारा महाअभिषेक व महापूजा की गई। तो वही पूर्णा माजी सरपंच हरिश्चंद्र पाटिल द्वारा दोपहर का भोजन दिया गया।
वंदे छत्रपति शिवाजी महाराज की
नमो शारदा मूलचत्वार सागर सागर हॅलो कुंडली कवर्ध्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये बाकीचं काही करण्याची गरज नाही. आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे पुरी नागवन. साधा सोपा जो मार्ग आहे त्या मार्गाने चला. तू खबर आहे सगळ्यांना चला म्हणतात. स्वल्प वाटे चला जाऊ स्वल्प वाटे चला जाऊ. नपडे गुंता कोठे काही आणि कोणते पंथ बघू सोपा. पुण्य मागवे या पापा येणे जाणे खेपा येथेची पै गुंतती. आणि या मार्गाने चालत असताना मार्गदर्शन खूप आहे. तसं बाकीच्या मार्गाने जात असताना एकला चलो रे असं करावं लागणार आहे. ते आपल्याला जमण्याजोगतं नाही. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे म्हणून यारे याही चिंता कोणाची. अज्ञानी जड मूड अज्ञानी सगळी जी माणसं केली तर तुम्ही त्यातही अजून लवकर पोहोचाल. आणि म्हणून संत शोधत चला. संत शोधत चला. संत शोधण्यापेक्षा आपल्यातले संत जागे करा. आपल्यासारखी मग आपल्याला येऊन भेटत असतात ती होतील. म्हणून आपल्यामध्ये पहिल्यांदा परिवर्तन होणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये बदल घडणं गरजेचं. 10 मिनिटं झाली पण एवढ्यामध्ये आपली. त्याच्यामुळं एकटीच म्हणले बरं का मामाप्रमाणे टाकलं काही होते. वेळ कमी आपल्याकडं. ओले मृत्तिकेचे मंदिर आणि आता 6 जण उंदीर. उंदीर कोण आहे? गुंफा पोखर करणारे उंदीर कोण आहे? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार. आणि यांचा त्याग तुम्ही केला की तुम्ही पण संत आहेत. आणि संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नय मना जगी विरक्त तोची जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघड ज्ञानेश्वरा. हे तर मुक्ताबाईंना अभिप्रेत आहे. आपण संत आपल्या बरोबर येतील. आणि ज्याच्या आयुष्यात संत आहेत त्याचा देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त होतो नव्हे तर जलद गतीनं द्रुत गतीनं होतो. उदाहरण तुम्हाला सांगते. भिवंडी तालुक्यातल्या काल्हेर गावातल्या जर वारकऱ्यांनी आळंदीला जायचं ठरवलं तर तुम्हाला किती दिवस पायी जायला लागतील हो? किती? 6 दिवस लागतात. तुम्ही वारी करणारे आहात त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना आहे 6 दिवस आळंदीला जायला लागतात. पण जर काल्हेर गावातल्या मुंगीनं ठरवलं मला पण वारी करायची आई सासांडुनी सोहळा मी कपडे ना निराळा असं म्हणून जर ती मुंगी वारी करायला प्रवृत्त झाली तर त्या मुंगीला आळंदीला पोहोचायला किती दिवस जातील हो? कोणाला माहिती तिचं पाऊल केवढं सण तिचा जीव केवढा. आम्ही काय सांगावं हो? माणसांचं आम्ही सांगितलं मुंग्यांचं आम्ही काय सांगावं. पण त्या मुंगीला आपण अंदाज जरी पकडला तिचा पाऊल बारीक जरी असला तरी तिचा वेग खूप असतो. त्याच्यामुळं तिनं जर दिवस रात्र जरी चालू ठेवलं तरी सुद्धा तिला पोचायला किमान 15 दिवस लागतील. मुंगी कशी 6 दिवसात पोचेल? तुमच्या खिशात कंटिन्यू राहणार आहे का? ती गुरमरून मरेन ना. ती काल्हेरमध्येच वैकुंठ गमन सोहळा होईल तिचा. तिनं तिच्या पाय तिला चालायला. पण याच्या पुढचं आता माझं एक मत आहे का. जर त्या मुंगीनं विचार केला
पायी चालण्यापेक्षा एखाद्या जर गाडीनं गेलो तर मग अजून बरं होईल. मग जर ती मुंगी आत्ता कीर्तन माझं चालू असायचं वेळेतच जर माझ्या गाडीवर चढली तर ती आळंदीला किती वेळात पोहोचेल? 4 तास. एकट्या मुंगीला आळंदीला जायला महिना लागतो, पण त्याच मुंगीनं जर गाडीचा संग केला ना तर ती आळंदीला 4 तासात पोहोचते. तसं आपण सर्वसामान्य मुंग्यांनी एकट्यांनी जर त्या भगवंतापर्यंत आळंदीला जायचं ठरवलं ना तर आपल्याला अनंत जन्माचे सायास करावे लागतील. पण आपण संतरूपी गाडीचा जर संग केला तर याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा हे आपल्याला अनुभवता येईल. त्यासाठी संत संग देई सदा. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या संगीत भजनही करताना संतांची संगत सांगितलेली आहे. एकट्यानं सुरुवातीला भजन करायचं नाही. संतांच्या संगतीत को विधी को निषेध हा कळल्यानंतर मग काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पण जो सर्वसामान्य साधक आहे जो आज परमार्थात आलेला आहे त्याला ज्ञानोबराया सांगतात नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी भेदी त्याने. नामसंकीर्तन करायचं आहे पण वैष्णवांची जोडी हे विसरायचं नाही. साधूंच्या संगतीत संतांच्या संगतीत जर आपण भजन केलं तर आपण त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचू शकतो. त्या भगवंतापर्यंत लवकर पोहोचू शकतो. आणि कुटुंबाचं नाटक म्हणतात म्हणून निरुसलो संसार याची दावेदारा निमित्त किंवा तुमच्या पण पाठातलं प्रमाण आणि संसारातली एक गंमत सांगू का तुम्हाला? भगवंत पण खेळी आहे. भगवंतानं जरी तुम्हाला खूप सारा पैसा दिला असेल थोडं पडता जड भारी दासी आठोबावा हरी मग तो होऊ नये दिशेण आड घाली सुदर्शन हे देवाचं ब्रीद वाक्य आहे. अडचणीच्या वेळेला मी तुमच्या येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. प्रल्हादाच्या वेळेला आले खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. एका क्षणात तिथनं नरसिंह येऊ शकतात. आपल्या आयुष्यात येणार नाही. द्रौपदीनं धावा केल्यानंतर 10 क्षणात आले. 10 क्षणात द्रौपदी तरी जिंकली. प्रल्हादाकडे एका क्षणात आलास रे आणि माझ्याकडे यायला 10 क्षण लावले. कारण काय? अरे सगळ्यांकडे जाऊन आल्यानंतर तुला म्हणले होते मी कोठे गुंताना द्वारके मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग धुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग धुल जाएंगे राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप धुल जाएंगे. आणि आपल्या देवांबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या लोकांना आपल्याच देवधर्माबद्दल स्वाभिमान राहिलेला नाही हे दुर्दैव आहे. काही जण म्हणतील कीर्तनकारांना धर्म बोलू नये. अरे आम्हीच बोलला पाहिजे, कारण आमच्या संतांच्या मार्गावरनं चालतोय. त्या तुकोबांचं सांगणं आहे धर्माचे पालन करणे पाठ खंडन करणे आखंड खंड आणि धर्मरक्षकी रक्षित हे विसरू नका. धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचंच रक्षण करतो. म्हणून अभिमानानं म्हणा मे झाला. बाकीच्यांना जो शंका आहे मी हिंदू कुंभार समाजाचे आहेत का? आमचे नाही ते आमचे आहेत. म्हणून सगळ्यांनी म्हणा ते हिंदू आहेत ते आमचे आहेत. चोखोबाराया यातीमध्ये धर्म फक्त एकच सांगतो धर्म बघा जाती बघू नका. म्हणून जाती मोडा आणि फक्त सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज हाच खरा धर्म आहे आणि तो धर्म जपावा. जग
भक्ती. तर भात शिजवण्यासाठी काय करावं लागतं? तांदूळ घ्यावा लागतो आणि तो फक्त गॅस शेगडीवर ठेवून द्यावा लागतो, तो शिजतो. बरोबर नाही, त्याच्यात पाणी टाकावं लागतं. बरं, पाणी आणि तांदूळ टाकलेले आहे आणि तसेच ठेवले, तांदूळ शिजतो, भात होतो. मला वाटलं ह्या उत्तरं देतील तुम्ही पण किचनमध्ये जाता म्हणजे. नुसतं भात आणि पाणी जमत नाही, नुसतं भात आणि अग्नी जमत नाही, नुसतं अग्नी आणि पाणी जमत नाही, तर ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, त्याच वेळेला भात तयार होतो. तेच तुकोबर आहे तिसऱ्या चरणात सांगतात, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. आणि एका विना एक कामाने याच्यात तिन्हीपैकी एक जरी कमी असेल तरी तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि ज्यानं ह्या तिन्ही गोष्टी पास केलेल्या आहेत, म्हणजे पहिल्यांदा प्रिलियम्स पास झाला, त्याच्यानंतर मेन्स पास झाला आणि मग इंटरव्ह्यू पास झाला की IAS झाला. असंच असतं ना, तसंच परमार्थात पण आहे. पहिल्यांदा वैराग्याची टेस्ट होते, मग ज्ञानाची टेस्ट होते आणि मग तुमच्या भक्तीची टेस्ट होते. आणि तिन्हीत तुम्ही पास झालात तर तुम्ही भक्त असं जाहीर केलं जातं. पण चाचणी कोण करणार? तुकोबरा म्हणतात, मी आहे ना. तू का म्हणे माझं कळते. चाचणी पण दोन प्रकारची आहे, माता मौलांना माहिती असेल. एक चाचणी लाडवाची असते आणि एक चाचणी पोरांची परीक्षेची असते. लाडवाची चाचणी सुद्धा जर फेल झाली ना तर लाडू फेल जातात. चाचणी बरोबरच व्हावी लागते. माहिती आहे ना चाचणी? का इकडं काही वेगळं म्हणतात? पाण्यामध्ये साखर घालून त्याचा पाक बनवतात, त्याला काय म्हणतात? कार्यक्रम आपण साजरा करत होतो आणि या 62व्या वर्षामध्ये ही पंचम दिनाची आजची ही जी कीर्तन सेवा आहे ती माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आपण दिली, त्याबद्दल आपण सर्वांचे मी ऋण व्यक्त करते. आणि आज खरं तर ज्यांनी या कार्यक्रमाचं माझ्या सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे, वैकुंठवासी ताईबाई सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र चिरंजीव रमेश शेठ सीताराम पाटील जे या गावचे माजी सरपंच आहेत. मी सरपंच लोकांना खूप मानते,
मंडळाचे अध्यक्ष पण आहेत. नाही, अध्यक्ष होणं सोपं आहे, सरपंच होणं अवघड आहे ना, म्हणून पहिले माझे सरपंच आहेत हे सांगितलं. कारण गावकी भावकीचं राजकारण फार डेंजर असतं. माझा नवरा सरपंच आहे म्हणून मला माहिती आहे. पण आमदार होणं सोपं आहे, पण सरपंच होणं फार अवघड आहे. या गोष्टी माझे सरपंच पण आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आज माझ्या कीर्तनाचं सौजन्य दिलं, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करते. कीर्तन ज्यांच्यामुळं आज या ठिकाणी मला मिळालं, ज्यांच्यामुळे येत आलं, त्यांचे दहीभाते मामा पुणेकर आहेत आणि माऊलींच्या मातीतली आम्ही माणसं आहोत, त्याच्यामुळे माऊलीसुद्धा आमच्याबद्दल कौतुक करतात. पुण्याची गणना कोणाकडे, तुम्ही पुण्याची म्हणा, आम्ही पुणेकर पुण्याची गणना कोणाकडे असं म्हणतात. त्याच्यामुळं मामांमुळे या ठिकाणी येत आलं, त्यांचे ऋण व्यक्त करते. या मंडळाचे हे जे काही असणारं ज्ञानेश्वर महाराज सत्संग मंडळ आहे काल्हेर, या मंडळाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कार्य करणारे सर्व कार्यकर्ते, सर्वांच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन करते. कीर्तन श्रवणाला आलेले सर्व गुणीजन, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, सर्व गुणीजनांच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन. सर्व ज्या या कन्या आदिशक्ती मुक्ताबाई स्वरूप आहेत, सगळ्यांच्या चरणारविंदावरती कोटी कोटी नमन करते. त्यांना मानलंच पाहिजे, त्यांचा इतका त्याग आहे. कॅडबरी नाही खायची म्हणल्यावर त्यांनी मागं ठेवली, पण एक तुकडा मोडून नाही खाल्ला. याला म्हणतात वैराग्य, तो त्याग. वेणेकरे ताईसाहेब, आपण या गोड सेवा केली, आपली ऋण व्यक्त करते. दोन्ही वादक दादा, दोघांचे ऋण व्यक्त करते. पेटीवादक तुम्ही फार गोड वाजवता, तुमची बोटं इतकी सुरेख फिरतात आणि काय तुम्ही तेव्हा नादब्रह्म जे आहे ना, नामब्रह्म आणि नादब्रह्म एकत्र झालं की परब्रह्म तिथं उभा राहतो असं म्हणतात. आणि ते तुमच्या वाजवण्यात जाणवत होतं. पखवाजवादकांसाठी तर डबल टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण वाजवणारे खूप आहेत. इंद्रही वाजवतात, रावणही वाजवतात, पण हे दोघं शंकरांसारखं वाजवतात. इंद्र कीर्तनात वाजवतच नाही, तर नर्तनात वाजवतं, त्याच्यामुळे त्याचं मरू द्या. पण आजकाल बरेच वाजवणारे रावणासारखेच वाजवतात. रावण वाजवताना कसं वाजवतो, ढाट बीज लक्क लप्रवाह पावी कस्थ देव देव लंब लंबिता भुजंग तुंग मालिका टमट्ट मट्ट मट्ट मन्नि नाद मट्ट मर्वयम कार चंड तांडवम नमो शिवा शिवा. हे रावणाचं आहे, हे वाजवणार. पण शंकर ज्या वेळेला वाजवतात ना, त्यावेळेला सत्व गुणाची वृद्धी होते. त्यांचं उपास्य राम, मग ते काय वाजवतात, श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु हनुमन हरण नवकंचलोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणम श्रीराम 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 श्रीराम. हे ऐकलं तरी समाधान वाटावं असं वाजवणं या दोघांचं आहे, म्हणून या दोघांचे ऋण व्यक्त करते. आणि तुमच्याबद्दल खरं एक वाक्य बोलायचं राहिलं. तुमची बोटं अशी छान फिरत होती की मला तो डायलॉग आठवला होता, ये हात मुझे दे दे, पण मी ठाकूर असल्यामुळं नाही म्हणू शकले. आपण गेले आपले ऋण व्यक्त करते. सोपदार काकांचे ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पडद्यामागचे कलाकार, साऊंड सिस्टीम ऑपरेटर कुठं बसलेले मला माहीत नाही, पण फार गोड सेवा केली. ते योग्य वेळी इको सोडणं आणि योग्य वेळी तो बंद करणं ही सुद्धा फार मोठी कला आहे. फार गोड सेवा आपण केली. बंदिस्त जागा असताना सुद्धा आवाज घुमू दिला नाही. आपलेही ऋण व्यक्त करते. या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाच्या चरणी शेवटची एक प्रार्थना करते. ज्ञानोबरायांचं महान मंदिर, तुमच्या ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावरती प्रचंड तेज आहे. कधी नीट बघितलं असेल तर तुम्हाला कळेल. पाहिलं तरी समाधान व्हावं अशी माझ्या ज्ञानोबांची मूर्ती आहे. त्यांना बघितलं तरी समाधी लागावी खऱ्या साधकाची, असं ज्ञानोबांचं तेज आहे. आणि ज्या ज्ञानोबांसाठी आपण रोज इथं येतोय, त्या ज्ञानोबांचं फक्त एकच मिनटं थोडंसं ताट बसून हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. कारण ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञान देव देतो, देव ज्ञान देतो, ज्ञान देव देतो, दोन्ही मिळतात म्हणून ज्ञानोबांचं भजन करा.
खरोखर अतिशय उत्तम अशी सेवा मी बऱ्याच वेळा केली. अतिशय सुंदर की भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे ठाय माझे असे काय जवळ उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एकावी नाही का कामा नाही. आणि अतिशय सुंदर मी बऱ्याच वेळा कीर्तन ऐकतोय पण आपली भाषाशैली आपलं उच्च शिक्षण मी त्याला पळत